या गाडीमध्ये तुम्हाला खूप काही फीचर्स मिळतात बघण्यासारखे. तसंच नाही, एक मिनिट, मी प्रमोशन वगैरे काय करत नाहीये भाई, मी तर इथंच कामाला आहे ना. आता गाडी तो बेचना पडेगा ना, बच्चे का दिल में गाडी तो बेचेंगे हम. मंडळी नमस्कार, मी प्रकाश पवार, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये. आज एकदम टिडिंग टिडिंग कारभार आहे. आज एकदम आपण मस्त बच्ची का दिल में एकदम चिल चाल चलाचूल एकदम द फेमस अर्बन क्रुझर हाय रायडर या गाडीत बसलोय भावांनो. आई शपथ काय गाडी आहे, तुम्ही एमआयडी वरती बघू शकता. ही गाडी ना शानावाळ कसं असतं, शानावाळ की अभ्यास टाइम टू टाइम करावं, जेवावं टाइम टू टाइम, खेळावं टाइम टू टाइम. ही गाडी प्रत्येक मिनिटाला एक स्मार्ट डिसिजन घेते भावांनो. वन साइड विषय आईच्यावर बच्ची के दिल में ढाची के ढेचूक असं विश्वास एआय आहे आपला की काहीतरी सांगन काहीतरी करतो. ही गाडी तशी नाही, ही गाडी जी बोलते तेच करते. वन मॅन शो, वन साइड विषय या गाडीचा. मस्त ईव्ही मध्ये चालते, आईच्या गावात टेन्शन नाही, त्रास नाही. अरे मी तर हे म्हणतो ना, जर का जगातल्या सगळ्याच गाड्या हायब्रिड झाल्या ना, तर अमेझॉनच्या जंगलामध्ये कुठला साप कुठला गांडोळा खातोय ना, त्याचा पण आवाज मला इथपर्यंत येईल, कल्याणपर्यंत. भाई वन मॅन शो आहे गाडी, वन मॅन शो. लय भारी गाडी भावांनो, लय भारी. भावांनो या गाडीमध्ये आहे ना, कंपनीने ना फक्त एक बटन दिला पाहिजे होता. रेड बटन है, तो बटन दाबला ना की गचकन गाडी डायरेक्ट विमान विमान आहे. वन साइड विषय बच्ची का दिल में गाचकीच गचागुच असं विषय झाला पाहिजे होता. अरे म्हणजे एवढी लोडेड गाडी कोण देत आहे याच्या डेट मध्ये, एवढी लोडेड गाडी आणि एवढी चांगली फ्युल इकॉनॉमी. जिथं आजचा पेट्रोलचा रेट 113 रुपये लिटर आहे, तिथं जर मी तुम्हाला सांगू की भावांनो ही गाडी पर किलोमीटर 28 kmpl देते, तर लोकल मध्ये कसं वाटेल? कवटे फिरायला ना, डोक्याचे कवटे फिरलेच पाहिजे भावांनो, फिरलेच पाहिजे. बिकॉज ही आहे पण क्रुझर हाय रायडर. ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं वरती बघा, मी HUDचा बटन दाबतो, हा हेडसअप डिस्प्ले मिळतो, जो की लॉंग लास्टिंग जर्नीसाठी एक खूप चांगला आहे. मस्त ते बघा डिस्प्लेवरती दिसतंय घापगुप घापागुप. इथं 10 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो तुम्हाला, अँड्रॉइड ऍपल कारप्ले कनेक्ट दोघंही मिळतो. इथंच खाली वायरलेस चार्जर मिळतो आणि त्याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स पण आहेत. आणि हे वरती तुम्ही बघू शकता पूर्ण पॅनोरामिक सनरूफ आहे ना बबडे. बारिश के दिनों में खोल के चलो ना माझी बच्ची, टेन्शन नाही घ्यायचं भाई. हा एकदम गाडी घपाघूप घ्यायची, एकदम टेन्शन नाही भावांनो. मस्त गाडी आहे, एकदम रिलॅक्स वाटतं चालताना, एकदम चिल में दिल. भाई लोकल मध्ये जर का 28चा मायलेज मिळतोय मला, तर मी कशाला गाडी घेऊ दुसरी? वॉन्टेड सानसाना दुसरी गाडी बबडे, एकच गाडी घ्यायची मस्त वन टाइम विषय. आणि टोयोटाचा विषय, टोयोटाची गाडी तुम्हाला माहिती आहे भावांनो, लाईफ लॉंग चालते भाई. या गाड्यांमध्ये काहीच घेणं देणं नाही, कोणाशीच काय घेणं देणं नाही. फक्त एकदा गाडी घ्यायची, पेट्रोल टाकायचं आणि चालत राहायचं फक्त नॉनस्टॉप. एकदम रिलायबल इंजिन. टोयोटा कशासाठी विकला जातो? क्वालिटी, ड्युरेबिलिटी आणि रिलायबिलिटी. आईच्या गावात आता क्वालिटी, ड्युरेबिलिटी, रिलायबिलिटी आणि हायब्रिड पण आहे ना माझी बाबडे. 28 किलोमीटर आहे ना भाई, टेन्शन नाही घ्यायचं कुठल्या गोष्टीला. हा ह्याच्यामध्ये मस्त तुम्हाला 3 सिलेंडर इंजिन मिळतो, हा जो की तुम्हाला मायलेज प्रोव्हाइड करायला खूप चांगलं केस आलता गाईज, सॉरी. कधी कधी होऊन जातं, पावसाळा चालू आहे, सर्दी पण झालेली आहे. ही गाडी तुम्हाला खूप चांगलं मायलेज प्रोव्हाइड करते लोकलमध्ये. आणि दुसरी गोष्ट, या गाडीच्या बेस मॉडेल पासून, म्हणजे जो हायब्रिडचा बेस मॉडेल आहे, आयएस हायब्रिड आपण जिला म्हणतो, तिच्यापासून पण तुम्हाला असे खूप काही फीचर्स आहेत जे तुम्हाला मिळतात बेस मॉडेल पासून. स्टार्ट स्टॉप बटन मिळतो तुम्हाला, 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे आपल्या गाडीमध्ये बेस मॉडेल पासून हायब्रिडच्या. किंवा ई मॉडेल जर तुम्ही घेतला पेट्रोलमध्ये, पण आता आपण फक्त हायब्रिड बद्दल बोलतो. पेट्रोलमध्ये आपण नंतर एकदा तो व्हिडिओ बनवू पेट्रोलसाठी, आता फक्त हायब्रिड बबडे. तर हायब्रिडमध्ये तीन मॉडेल येतात, एस मॉडेल, जी मॉडेल आणि व्ही मॉडेल. आईच्या गावात बबडे खरं सांगतोय ना, 21 लाखाचा आहे. आणि 21 लाखामध्ये मला मस्त SUV सेगमेंटची गाडी घ्यायची भाई. मी तर डायरेक्ट डोळे बंद करणार आणि डायरेक्ट हायब्रिड घेऊन टाकेन. विषय खोले भाई या गाडीचा. काय पाहिजे? एवढा भारी मायलेज, एवढा भारी फ्युल इकॉनॉमी, एवढी भारी गाडी, टोयोटाची ब्रँड व्हॅल्यू, आफ्टर सेल सर्व्हिस, आहा बबडे खाऊ का तुला? एकदम भारी गाडी आहे. डेंजर आहे ते मित्रांनो, सॉरी जरा माफ करा मला. अरे ते मध्ये मध्ये झटके येतात मला. ऍक्च्युली मला डॉक्टर बोललेला की प्रकाश 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहा म्हणून. पण मी तेच म्हटलं, 3-4 दिवस जर मी इथे ऍडमिट राहिलो तर माझं मेंटेनन्स कोण देईल? आता मी टोयोटा तर नाही ना ऑफिशियली, मी फक्त टोयोटामध्ये कामाला आहे. 3-4 दिवस दवाखान्यात तर मेंटेनन्स कोण देईल? तसं नाही ना की मी टोयोटा आहे की भाई माझा मेंटेनन्स कमी आहे, मला मेंटेनन्स येत नाही. माझा मेंटेनन्स खूप आहे भाई. टोयोटापेक्षा माझा मेंटेनन्स खूप जास्त महाग आहे. पण सांगतोय टोयोटाचा मेंटेनन्स बबडे, लॉलीपॉप घ्यायचं ना असतो दुकानातून 10 रुपयाचा, तसा मेंटेनन्स एकदम मक्खन ना भावड्या. टेन्शन आहे टोयोटाच्या गाडीला, कोणतीही गाडीला टोयोटाच्या तिला टेन्शन नाही सर्व्हिसिंगच्या बाबतीत आणि मेंटेनन्सच्या बाबतीत. मित्रांनो जर का तुमच्याकडे टोयोटा गाडी आहे ना बाबडे, तर तुम्हाला माहिती असेल ना घापघूप गिअर कसा टाकायचा, गाडी कशी पुढे वळायची. अरे जाम भारी भावना, जाम भारी वन मॅन शो.
हा सॉरी आपण मुद्दा भटकलो नाही पाहिजे. तर एस मॉडेल मध्ये भावना तुम्हाला स्टार्ट स्टॉप बटन मिळून जातो, रिव्हर्स कॅमेरा मिळून जातो, क्रूज कंट्रोल मिळतो बेस मॉडेल पासून. बबडे क्रूज कंट्रोल हा एकदम मस्त. टिकिन टेन्शन नाही गाडीला, कुठल्याही साईडनी गाडीला टेन्शन नाही. गाडी घ्या गाडी ओनली अर्बन क्रुझर हाय रायडर हायब्रिड मॉडेल. चला भावनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जंट है तो रिजंट है. थँक्यू.